नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी या ठिकाणी बातमी पीक विम्याबाबत आज समोर आलेली आहे. बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडण्याच्या ठिकाणी सुरू झालेला आहे. बघा, ती प्रोसेस आजपासून या ठिकाणी चालू झालेली आहे. आत्ताच्या ठिकाणी 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी मुंबईला बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये या ठिकाणी तात्काळ निर्णय घेण्यात आलेले आहे की पीक विम्याची जी काय उर्वरित रक्कम आहे, बघा 1800 कोटी रुपयांचा जो काय निधी आहे तो तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी विमा कंपन्यांना, बँकांना या ठिकाणी दिलेले आहे. तर शेतकऱ्यांसाठी बघा सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आहे. जिल्हा यादी पण या ठिकाणी आजची जाहीर झालेली आहे. बघा, आपण सर्व या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी पीक विमा मिळणार ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात मोठी एक जे काय प्रोसेस आहे ती केल्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही. तर या ठिकाणी सर्वात मोठी आजची या ठिकाणी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, बघा पहिला जो काय टप्पा होता शेतकऱ्यांना तो 4 ते 5 ते 6 ते 8,000 रुपये असाच या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे. पहिला जो काय पीक विमा होता तो फक्त 30% ठिकाणी रक्कम, बघा 30% रक्कम शेतकऱ्याला मिळालेली आहे. आता उर्वरित जी काय 70% रक्कम आहे, बघा उर्वरित जी काय 70% रक्कम आहे ती आजपासून शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे. हेक्टरी किती मिळणार ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा जवळपास 15 ते 20 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे. चला तर मग या ठिकाणी जिल्हा यादी एकदा पाहून घेऊया. आणि बघा या व्हिडिओचा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, ते जर तुम्ही नाही पाहिला, बघा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकता. अत्यंत छोटा व्हिडिओ आहे, 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पीक विम्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या तुमच्या खात्यावर पीक विमा मिळवायचा असेल तर. चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, बघा जो काय विभाग आहे तर बघा विभागाने या ठिकाणी वाटप होणार आहे, म्हणजे की आपापल्या विभागामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. तर बघा महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे पीक विम्याचे वाटप होणार. पहा, महाराष्ट्रातील जे काय पीक विमा आहे तो आता वाटप होणार आहे. विभागामार्फत या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, जे काय विभाग आहे तर बघा नाशिक विभाग, म्हणजे की आता पहिला विभाग आहे नाशिक विभाग. आता या नाशिक विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे का, बघा आता या नाशिक जिल्ह्यामधील जे काय आसपासचे छोटे छोटे खेडेपाडे असेल ते देखील पीक विमा मिळणार आहे. आता पाहून या ठिकाणी जो काय नाशिक विभाग आहे तिथं द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या विभागातील शेतकऱ्यांना विशेष या ठिकाणी मदत मिळणार आहे. बघा द्राक्षाची निर्यात भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेले जे काय नुकसान आहे त्याची या ठिकाणी नाशिक विभागामध्ये पण विमा या ठिकाणी दुसरा टप्पा मिळणार आहे. आता पहा शेतकरी मित्रांनो, जे काय बागलाण, मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या मदतीचा लाभ या ठिकाणी मिळू शकेल. बघा कांद्याच्या भाववाढीमुळे अडचणीमुळे आलेल्या, बघा कांद्याची काय भाववाढी आहे याच्यामध्ये देखील आता कमी जास्त दर होत असतात. बघा शेतकऱ्यांना या मदतीमुळे आता दिलासा मिळणार आहे. आता पुढे जे काय विभाग आहे ते एकदा पाहून घ्या. बघा पुणे जो काय विभाग आहे आता इथे अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होता. बघा आता या सर्वाधिक मदत मिळणार आहे. बघा या भागामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी ऊस, बटाटा आणि या ठिकाणी बघा तेलबिया पिकांचे मोठ्या या ठिकाणी जे काय उत्पादन होतं. बघा आता या ठिकाणी पुणे जे काय विभाग आहे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. म्हणजे की बघा जे काय पुणे विभाग आहे इथे देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आता पुणे विभागामधले जेवढे जिल्हे आहेत त्यांना देखील या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, जे काय कोल्हापूर विभाग आहे, बघा आता कोल्हापूर विभाग, बघा कोल्हापूर विभागात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो. बघा आता या ठिकाणी मदत दिली जाईल. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा विशेष फायदा या ठिकाणी होणार आहे. येथे पण या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे. आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया. या ठिकाणी बघा एक काम देखील करायचं आहे शेतकऱ्याला. जर ते काम शेतकऱ्याने केले नाही तर शेतकरी या विम्यापासून वंचित देखील राहू शकतो. आता वाटळा, शिराळा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात बघा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई प्राधान्य देण्यात येणार आहे. या भागामधील जे काय भूमिगत पाणी पातळी वाढवण्याची विशेष या ठिकाणी योजना राबवण्यात येणार आहे. या देखील भागामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला जे काय नुकसान झाले होते त्याची या ठिकाणी भरपाई पीक विमा मिळणार आहे. आता बघा छत्रपती संभाजीनगर विभाग, आता छत्रपती जे काय संभाजीनगर विभाग आहे तर या विभागामध्ये बघा औरंगाबाद, जालना, बीड, बघा औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो. बघा तिथे देखील या ठिकाणी
शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यातील जे काय दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक संकट या ठिकाणी आले आहे. बघा, त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्यात या ठिकाणी येत आहे. आता बघा, गंगापूर, अंबड आणि परळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचण्यास या ठिकाणी येत आहे. येथील कपाशी आणि सोयाबीन या ठिकाणी पिकांचे जे काय नुकसान झाले होते त्याची या ठिकाणी शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, लातूर विभाग बघा, लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो. या देखील भागामध्ये शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. या भागामध्ये तूर, हरभरा, मका पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. बघा, अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. बघा, चाकूर, अहमदपूर आणि बघा बिबोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्या ठिकाणी मदत वितरित केली गेली आहे. बघा, तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, लातूर विभागामध्ये पण या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे. पुढील जो काय विभाग आहे तो म्हणजे की अमरावती विभाग. बघा, अमरावती जे काय विभाग आहे इथे बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो. येथे देखील शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे. बघा, भागात कापूस, सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजे की बघा, येथे देखील अमरावती विभागामध्ये नुकसान झाले होते तर तिथे जे काय जिल्हे आहे बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील भरपाई पीक विमा मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा, नागपूर विभाग, नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो. बघा, या भागामध्ये भात, कापूस आणि बघा डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होते. विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा फायदा होणार आहे. म्हणजे की बघा, ते देखील शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. बघा, कोळी, सानेर, बघा रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भागातील जल व्यवस्थापनावर विशेष ठिकाणी भर देण्यात येणार आहे. आता बघा, एक सर्वात महत्त्वाचे काम जे की शेतकऱ्याला करायचे आहे त्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्याला जो काय पीक विमा आहे तो या ठिकाणी मिळू शकत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, आज आपण जिल्हा यादी या ठिकाणी पाहिलेली आहे. आजची या ठिकाणी जिल्हा यादी आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची खूप या ठिकाणी मेसेज येत होते. बघा, आमच्या चॅनलमध्ये शेतकऱ्यांचे खूप मेसेज येत होते. आम्हाला जो काय पीक विम्याचा पहिला टप्पा आहे तो 5,000 मिळाला. कोणकोणत्या शेतकऱ्यांना तर पीक विम्याचा पहिला टप्पा 1,500 रुपये या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे की बघा, काही शेतकऱ्याला 5,000 तर काही शेतकऱ्याला या ठिकाणी 1,500 असा पीक विम्याचा जो का पहिला टप्पा आहे तो मिळालेला आहे. तर ती फक्त 30%च्या ठिकाणी रक्कम होती. बघा, 30%च रक्कम होती. आता उर्वरित जी काय 70% रक्कम आहे ती या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे आता ही जवळपास शेतकऱ्याला 20,000 ते 30,000 रुपये देखील रक्कम मिळू शकते. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक मोठे काम देखील करायचे आहे. जे काम केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळू शकत नाही. आता ते काम कोणते म्हणजे की बघा, KYC. जर तुमची KYC सुरळीत चालू असेल, बरोबर असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुमचे खाते एकदा तपासून घ्या. तुमच्या खात्यामध्ये बघा, तुमच्या खात्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुमच्या खात्यावर ही रक्कम येऊ शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.